नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून अंतर्गत सर्व्हे करण्यात आला आहे। काँग्रेस पक्षाने केलेल्या अंतर्गत सर्व्हेनुसार लोकसभेप्रमाणे विधानसभेतही काँग्रेसच मोठा पक्ष राहणार आहे। सर्व्हेनुसार काँग्रेसला 85 जागा, शरद पवार गटाला 55 ते 60 जागा, तर ठाकरे गटाला 32 ते 35 जागा मिळण्याची शक्यता आहे। मात्र काँग्रेसचा अंतर्गत सर्व्हे असा दावा करत प्रसिद्ध करण्यात आलेला हा सर्व्हे काँग्रेसने केलेलाच नसल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले। तसेच येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला महाराष्ट्रात 200हून अधिक जागा मिळतील असा दावाही त्यांनी केलाय। लोकसभेतील सांगली पॅटर्न विधानसभेवेळी जुन्नरमध्ये राबवू असे सुतोवाच विशाल पाटलांना खासदार बनवणारे पायलट विश्वजित कदम यांनी दिले आहेत। सांगलीत उद्धव ठाकरेंनंतर विश्वजित कदम आता थेट शरद पवारांना तेही राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शह देणार का अशी चर्चा राज्यभर रंगू लागली आहे। या निमित्ताने जुन्नरमधील काँग्रेसचे इच्छुक उमेदवार सत्यशील शेरकरांच्या राजकीय हालचालींकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले। महाविकास आघाडी जुन्नर विधानसभा ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुटणार हे उघड आहे। मात्र त्याच जुन्नरमधून काँग्रेसचे नेते सत्यशील शेरकर तीव्र इच्छुक आहेत। त्यासाठीच विश्वजित कदमांनी शब्द ठोकले आहेत। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा सरकारला इशारा दिलाय। अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी बैठक घेतली। या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी आरपारच्या उपोषणाची घोषणा केली असून सरकारला नवा अल्टिमेटम दिलाय। मनोज जरांगे यांनी उपोषण करण्याची घोषणा करताच बैठकीला उपस्थित असलेल्या लोकांनी विरोध सुरू केला, त्यामुळे गोंधळ देखील निर्माण झाला होता। राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हिंगोलीतील वसमतच्या सभेत गोंधळ घातलेल्या 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या लातूर सभेवेळी गोंधळ झाला होता। उपमुख्यमंत्री स्टेजवर जाताच काही मराठा आरक्षण आंदोलकांनी मराठा आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करत घोषणाबाजी करत गोंधळ घातला होता। असाच प्रकार हिंगोलीच्या वसमतच्या सभेवेळीही घडला। यात गोंधळ घातलेल्या 14 मराठा आंदोलकांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय। बदलापूर येथील घटनेबाबत राज्यभर संतापाची लाट उसळली होती। हे प्रकरण ताजे असतानाच नंदुरबारमध्ये एका नामांकित शाळेत 5वीत शिकणाऱ्या 10 वर्षीय मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवण्याचा प्रकरण उघड झालंय। या प्रकरणी शाळेतील कंत्राटी सफाई कामगाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे। तसेच या घटनेमुळे शाळेची बदनामी होईल म्हणून पालकांना गुन्हा दाखल करण्यासाठी मज्जाव केल्याप्रकरणी हायस्कूलचे चेअरमन व शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या विरुद्धही नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोटवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे। पुतळा कोसळल्यानंतर अनेक नेत्यांनी राजकोटला भेटीही दिल्या। आता मी 1 सप्टेंबरला राजकोट किल्ल्यावर जाणार आहे, देवेंद्र फडणवीस मला अडवणार आहेत का असं म्हणत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी दंड थोपटले आहेत। मालवणमधील राजकोट किल्ल्यावर एक दुर्घटना घडली। छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटांचा पुतळा कोसळला। या दुर्घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत असताना आता राज्याच्या कला संचालनालयाच्या संचालकांनी एक गौप्यस्फोट केलाय। राजीव मिश्रा यांनी पुतळ्याच्या उंचीबद्दल वेगळीच माहिती दिली आहे। संचालक राजीव मिश्रा यांनी 35 फुटांच्या पुतळ्याला परवानगी दिली गेलीच नव्हती अशी माहिती दिली आहे। 6 फुटांच्या पुतळ्यालाच परवानगी दिली गेली होती असे राजीव मिश्रा म्हणाले आहेत। राज्यात महाराजांचे अनेक पुतळे 50 वर्षांपासून दिमाखात उभे आहेत। शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राची अस्मिता नाही, अख्ख्या जगाची अस्मिता आहे। आणि अशा प्रकारे महाराजांचा पुतळा 3 महिन्यात घाईघाईत का उभारला असा सवाल अमोल मिटकरी यांनी केलाय। अजूनही तो आरोपी मोकाट आहे असा आरोपही केलाय। आपटे यांनी तयार केलेल्या पुतळ्यामध्ये विडंबना आहे। महाराजांच्या भुवयांच्यावर खोप दाखवल्या गेली आहे, ती खोप का दाखवली हे स्पष्ट झालं पाहिजे आणि आपटेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे। काँग्रेसकडे महाराष्ट्रात सध्या चेहरा नाही, त्याचा पुरेपूर फायदा उद्धव ठाकरे यांना होत आहे असं वक्तव्य प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलं आहे।
मुस्लिम मतदार पुन्हा विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्याकडेच वळतील असं मोठं भाकीतही त्यांनी केलंय। महाविकास आघाडी न झाल्यास काँग्रेसचा मतदार ठाकरेंकडे गेलेला असेल असं सांगतानाच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांची महाविकास आघाडी एकत्र लढली तरी फायदा उद्धव ठाकरेंनाच होईल असं मतही बच्चू कडू यांनी व्यक्त केलंय। भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी कुख्यात गुंड गजा मारणेकडून सत्कार स्वीकारलाय। त्यामुळे चंद्रकांत पाटलांवरही विरोधकांकडून टीका केली जात आहे। त्यांचा फोटो समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत चंद्रकांत पाटलांना लक्ष्य केलंय। मंत्र्यांनी गुन्हेगारांना सोबत घेऊन फिरणं म्हणजे या सरकारने लाडका गुन्हेगार योजना सुरू केल्याचं लक्षण आहे। परंतु विधानसभा निवडणुकीत गुन्हेगारांच्या मदतीने जिंकण्याची स्वप्न पाहणाऱ्यांनी हा महाराष्ट्र आहे हे मात्र विसरू नये अशा शब्दात रोहित पवारांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।